जय महाकाल. मित्रांनो, सध्याच्या ह्या धावपळीच्या युगामध्ये पैसा कमवणं आणि तो पैसा कमवल्यानंतर घरामध्ये टिकणं, ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत गंभीर बनलेल्या आहेत. अनेक लोकांचे मला फोन येतात की गुरुजी, आमच्याकडे पैसा येतो पण तो टिकत नाही. घरामध्ये 3-3, 4-4 व्यक्ती काम करत असतात, नोकरी व्यवसाय करत असतात, तरी देखील तो पैसा अपुरा पडतो. सतत आजारपण, काही ना काही खर्च आपल्या मागे चालू असतात. तर ह्यासाठी एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगतो आहे. एक छोटासा डबा घ्यायचा आहे, स्टीलचा, पितळाचा, तांब्याचा, कुठलाही चालेल. त्या डब्यावर एक छानसं स्वस्तिक काढायचं आहे. त्या डब्यामध्ये 3 लवंगा, 1 दालचिनी आणि 1 विलायची, ह्या 3 गोष्टी त्या डब्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि ज्यावेळी तुमच्या घरामध्ये पैसा येईल, मग तो घरातील कुठल्याही मेंबरचा असू देत, त्यातील ₹2, ₹5, ₹10, ₹50 जेवढे तुम्हाला शक्य आहे, ती नोट किंवा तो कॉईन त्या डब्यामध्ये ठेवायचा आहे. आणि ठेवते वेळेला त्या कॉईनला किंवा त्या पैशाला थोडंसं चंदनाचं अत्तर लावायचं आहे. त्यानंतर महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला एकदा त्यातील 1 कॉईन काढायचा आहे. त्या कॉईनवर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, थोडं दूध टाकायचं आहे, 1 अष्टगंध लावायचा आहे, 1 फूल व्हायचं आहे. आणि अशी थोडक्यात जी पूजा झाली, त्या पूजा झाल्यानंतर तो कॉईन परत स्वच्छ पुसून त्या डब्यामध्ये ठेवायचा आहे. असं तुम्ही 2-3 वेळा केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या इन्कममध्ये किंवा पैसा टिकण्यामध्ये फरक दिसायला लागेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड भरभराट व्हायला लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, प्रत्येक वेळी पैसा ठेवताना, त्या डब्यामध्ये पैसा टाकताना, हा पैसा किंवा हे रुपये दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी डबल होत चाललेले आहेत, अशी मनोकामना तिथे व्यक्त करायची आहे, अशी प्रार्थना करायची आहे. आणि आपल्या कुलदेवतेला, आपल्या परमेश्वराला, आपल्या लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे आणि तो डबा आपल्या देवघराच्यावर ठेवून द्यायचा आहे. असेच उपाय ऐकण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.